घे दे तिला ते हा रबर. हनुमान झाली ती हनुमान ज्ञान गुण सागर. दे दे तिला ते रबर. मागे चल 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 जा आता. बाय कर टाटा कर. बाय निशा. बाय बाय बाय. हो बॉटल टिफिन रुमाल सर्व टाकले. हा स्लिप पुढे ठेवले टीचरला दे. बाय बाय. आज आहे सॅटरडे आणि सॅटर्डेला एंजलला सुट्टी असते. सॅटर्डे संडे आणि विचार केलेला आजींकडे जाऊन यायला. सॅटर्डेला आणि संडेला घरात बसून निवांत वेळ चालत नाही आम्हाला, कुठे ना कुठे फिरायला जायचं असतं. त्याच्यामुळे आजींकडे चाललेलो आणि मग इकडे एंजल मी आणि मिश्का रेडी होतो आणि मम्मी पण आलेली. काय करते काय तू? इथे आम्ही दुपारी पोहोचल्याच्या नंतर थोडंसं डिस्कशन चालू होतं. असंच आम्ही भेटलो की आमचे खूप गोंधळ असतात. एकतर मुली काही बोलायला देत नाही आणि आम्हाला खूप सारं बोलायचं असतं, खूप कमी पडतं. 2 दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. फ्रायडेला एंजलचा डान्स होता त्याच्यामुळे ती गडबड होती खूप. आणि सॅटरडेला आम्ही गेलेलो आजींकडे, तर मग तिथे पूर्ण दिवस आमचा वेळ गेला. तर जेवढा फक्त जाताना काढलेला आहे तेवढाच आहे आणि आता कंटिन्यू होते. चला एंजल रेडी होते. आज संडे असून तिला डान्स क्लास आहे कारण त्यांच्या इथे सरांचं काही फंक्शन होतं, तर मग 2 दिवस हॉलिडे होता. तर मग त्यांनी वेनसडे थर्सडेचा क्लास मग आज ठेवला आहे आणि मग त्याच्यामुळे एंजल चाललेली आहे डान्स क्लासला. करते अजून वेळ आहे, तयार होते. 1.5 चपाती खाल्ली. 1.5 किती झाली 1.5. रोज तू 1 खाते, आज 1 खाल्ली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चपातीतून हाफ खाल्ली. 1.5. चला आता जेवणाची तयारी करते. आज वांग्याची ग्रेव्ही मी सांगितलं ना, चपाती भात करते. सकाळची थोडीशी मसूरची डाळ आहे ती एंजल खाईल. मम्मा बोल. विशू मम्मा. पहिलं मा बोलायचे, आता मम्मा शिकले आजपासून. इथे वांग्याची ग्रेव्ही बनवत होते. अद्रक लसूण कोथिंबीर खोबरं कांदा आणि ह्या सगळ्या गोष्टी मी भाजून घेतलेल्या. पहिल्या मिरची आणि थोडंसं भाजून घेतल्यानंतर आहे ना जरा टेस्ट चांगली येते. आणि शेंगदाण्याचं कूट पण, शेंगदाण्याचं कूट ऑलरेडी मी भाजून कूट करून फ्रीजमध्ये ठेवते. आणि हे सर्व भाजलं ना की त्याच्यानंतर ह्याला ग्राइंड करायचं आणि मीठ आणि वांगे चिरूनमधून मी थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवले होते ते, जेणेकरून मग त्याच्यामध्ये मीठ पण थोडंसं उतरतं. आणि इथे मी सगळा मसाला घेतलेला, शेंगदाणे, हळद ची पेस्ट बनवलेली ती आणि गरम मसाला, थोडासा गरम मसाला याच्यात जास्त ॲड नाही करत. धना पावडर, लाल तिखट आणि जो गावचा मसाला आहे ना कांदा लसूण तो मिक्स केला आणि मीठ थोडंसं टाकलेलं. मीठ थोडंसं कमीच टाकलेलं कारण की ऑलरेडी ह्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये टाकलं होतं. त्याच्यानंतर जसं लागेल तसं चवीनुसार. आणि पहिल्यांदा सगळं मसाला भरून घेतला वांग्यांमध्ये. आणि हे वांगे जेव्हा गरम असताना भाजी खाल्ली ना चांगली लागते, पण जेव्हा दुसऱ्या दिवशी शिळी होते त्यावेळेस खाल्ली ना तर ती खूप मस्त होते, कारण की पूर्ण तो मसाला त्याच्यामध्ये उतरून जातो आणि खूप मस्त होते ही. तर मला अशीच आवडते आणि आमच्याकडे जास्त अशी खात नाही आमच्या घरी, कारण शेंगदाणे वगैरे असतात ना त्याच्यामुळे जास्त खात नाही, पण मोस्टली तरी अशी खूप छान लागते. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं पहिले फ्राय करून घेतले
थोडेसे आणि त्याच्यानंतर मग मसाला वरून टाकलेला सर्व आणि मग आपण जास्त त्याच्यामध्ये जे मसाले मिक्स करतो त्याच्यामध्ये जास्त आपण तिखट वगैरे टाकलेलं नव्हतं. मग मी परत ॲड केलं आणि पाणी टाकून त्याला मस्त शिजवलेलं, खूप पाठवलेलं त्याला शिजवून आणि मग इथे भाजी रेडी होती. भाजी एक साईडला ठेवून दिली आणि चपात्या करायला घेतलेल्या मी. बघा थोडंसं मी चमच्यामध्ये बघितलं तर हा शिजलेला ऑलमोस्ट, हा इथे ऑलमोस्ट शिजलाच होता, पण मी परत थोडंसं झाकण ठेवून वाफेवर केला आणि मग इथे फायनली तो पूर्ण कंप्लीट शिजला. नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल, एकदा ट्राय करून बघा तुम्ही. तुला शेजवान चटणी वाटत आहे पण हे अंडा रोल मला माहिती अंडा रोल आहे ते. बोल ना. हे पप्पानी बनवलेलं आहे. काय पण अंडा रोल. अरे तुला लय आवडलं. मग तुला आवडतं. मी नाही खाऊ शकत. अरे डॉल खाऊन घातले कपडे का घातले हिला काढू कपडे तू घाल ना. काढ बाबूचे कपडे काढ, मिष्काचे कपडे काढ. मिष्का घालत ना.